सर्वांना नमस्कार. या व्हिडिओ सत्रात सोल्डरिंगवर चर्चा करूया. उद्देश: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कंडक्टर आणि घटकांमध्ये सोल्डरिंग करण्यास सक्षम असाल. सोल्डरिंग म्हणजे काय? सोल्डरिंग हे कंडक्टर किंवा घटक यांच्यात कायमस्वरूपी कनेक्शन करण्यासाठी वापरले जाणारे गरम तंत्र आहे. जेव्हा तुम्हाला मोठ्या लोखंडी रॉड्समध्ये कायमस्वरूपी जोडणी करण्यास सांगितले जाते, तेव्हा तुम्ही वेल्डिंगला प्राधान्य द्याल. लहान कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये कायमस्वरूपी जोडणी करण्यासाठी सोल्डरिंगला देखील प्राधान्य दिले जाते. सोल्डरिंग म्हणजे सोल्डर नावाचे कंपाऊंड वितळवून दोन किंवा अधिक कंडक्टर किंवा धातू जोडण्याची प्रक्रिया, जेथे सोल्डरिंग वापरले जाते. आजकाल घरगुती उपकरणे, उद्योग आणि ऑटोमोबाईल्स यासारख्या सर्वत्र इलेक्ट्रॉनिक्स मुख्य भूमिका बजावतात. सोल्डरिंगचा वापर त्या इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये जोडणी करण्यासाठी केला जातो. सोल्डरिंगसाठी कोणती साधने आणि साहित्य आवश्यक आहे? ते आहेत सोल्डरिंग स्टेशन, सोल्डरिंग इस्त्री, सोल्डरिंग फ्लक्स. त्यांची एक एक चर्चा करूया. सोल्डरिंग स्टेशन. सोल्डरिंग स्टेशन हे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये जोडण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ते आवश्यकतेनुसार तापमान नियंत्रित करतात. वेगवेगळ्या धातूंना सोल्डरिंगसाठी वेगवेगळ्या तापमानांची आवश्यकता असू शकते. म्हणून सोल्डरिंग स्टेशनच्या मदतीने आम्ही आवश्यक तापमान पातळी सेट करू शकतो. सोल्डरिंग लोह. सोल्डरिंग लोह हे सोल्डरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वॅटेजमध्ये उपलब्ध असलेले हाताचे साधन आहे. हे सोल्डर वितळण्यासाठी उष्णता पुरवते, जेणेकरून ते दोन कामाच्या तुकड्यांमधील संयुक्तमध्ये वाहू शकेल. सोल्डरिंग लोह आहे गरम धातूची टीप आणि इन्सुलेटेड हँडल बनलेली. प्रतिरोधक हीटिंग एलिमेंटमधून विद्युत प्रवाह पार करून हीटिंग बहुतेक वेळा विद्युतरित्या प्राप्त होते. सोल्डर. सोल्डर हे धातूचे मिश्र धातू आहे, जे सहसा कथील आणि शिसेपासून बनवले जाते, जे सोल्डरिंग लोह वापरून वितळवले जाते. सोल्डर ही फिलर सामग्री आहे जी वितळते आणि दोन सामग्रीमध्ये सामील होते. अंगठ्याचा नियम असा आहे की त्यात जोडल्या जाणाऱ्या सामग्रीपेक्षा कमी वितळण्याचा बिंदू असावा, तरच प्रथम सोल्डर वितळेल आणि सामग्रीचे बंधन होईल. तुम्ही सोल्डरिंग करत असलेल्या सामग्रीच्या आधारावर तुम्हाला कमी वितळण्याच्या बिंदूसह सोल्डर निवडावे लागेल. काही वेळा सोल्डरिंग लीड 6/40 म्हणून सुरू केली जाते. याचा अर्थ 60% शिसे आणि 40% टीन असते. सोल्डरिंग फ्लक्स किंवा पेस्ट. सोल्डर फ्लक्स हे एक रासायनिक घटक आहे, ज्याचा वापर धातूंच्या पृष्ठभागास स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुम्ही फ्लक्स न लावता सोल्डर करू शकता, परंतु सांधे मजबूत नसतात आणि ते सहजपणे तुटतात. फ्लक्स धातूच्या पृष्ठभागावर तयार झालेले ऑक्साईड काढून टाकते आणि पुढील ऑक्सिडेशन प्रतिबंधित करते. हे सोल्डरिंग सांधे मजबूत करते. कंडक्टरमधील सोल्डरिंगचा सराव करू. कार्यरत क्षेत्र किंवा कामाच्या बेंचमध्ये सोल्डरिंगसाठी सर्व आवश्यक वस्तू एकत्र करा. कोणतेही सोल्डरिंग करण्यापूर्वी सोल्डरिंग स्टेशन चालू करणे आणि योग्य तापमानाला गरम करणे आवश्यक आहे. जर तुमच्या सोल्डरिंग लोहामध्ये तापमान नियंत्रण असेल तर ते 300 आणि 350 अंशाच्या दरम्यान सेट करून प्रारंभ करा. बहुतेक सोल्डरिंग नोकऱ्या यासाठी योग्यपेक्षा जास्त असावेत. तुमच्या सोल्डरिंग लोखंडाला ते समायोज्य तापमान प्रकार नसल्यास वापरण्यापूर्वी सुमारे 5 मिनिटे गरम होऊ द्या. नेहमी सोल्डरिंग लोहाचे इन्सुलेटेड हँडल वापरा. साधारणपणे असे मानले जाते की आपण सोल्डरिंग लोह धरून ठेवावे जसे आपण चमचा पकडत आहात. 1 चौरस मिलीमीटर व्यासाच्या 2 मल्टीस्ट्रँड कॉपर वायर घ्या, ज्या तुम्ही एकत्र सोल्डर कराल. तुम्ही एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या वायर्सच्या दोन्ही टोकांवरील इन्सुलेशन भाग काढून टाका. 2 वायर्सच्या उघड्या धातूला एकत्र वळवा. कंडक्टरच्या पिळलेल्या भागावर हलक्या हाताने सोल्डरिंग फ्लक्स लावा किंवा वळलेला भाग सोल्डरिंग फ्लक्समध्ये बुडवा. सोल्डर एका हाताने टोकाला धरा आणि दुसऱ्या हाताने सोल्डरिंग लोह धरा. वायर जॉईंटवर सोल्डरिंग लोह ठेवा, जेणेकरून ते गरम होईल. सोल्डरला वायरमध्ये ढकलून जोपर्यंत ते वितळत नाही आणि ते एकत्र जोडले जातात. ते फ्यूज झालेले दिसताच सोल्डर आणि इस्त्री काढून टाका. दृश्यदृष्ट्या खात्री करा की सोल्डर लीड कनेक्शनचे सर्व भाग कव्हर करते.
इलेक्ट्रॉनिक घटकांसह सोल्डरिंग कसे बनवायचे याबद्दल चर्चा करूया. डायोड्स, ट्रान्झिस्टर, एलईडीज आणि आयसीज सारखे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक घटक लहान असतात. त्यात पातळ टर्मिनल्स किंवा लीड्स असतात आणि ते अतिशय संवेदनशील असतात. अतिउष्णतेमुळे घटकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक घटक सोल्डरिंग करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. सामान्यतः सर्व घटक उपकरणे घालण्यासाठी छिद्र असलेल्या सपाट बोर्डवर ठेवलेले असतात, ज्याला मुद्रित सर्किट बोर्ड किंवा सामान्य उद्देश बोर्ड म्हणून ओळखले जाते. सर्किटचे विश्लेषण करा. योग्य वैशिष्ट्यांसह सर्व इलेक्ट्रॉनिक घटक एकत्र करा. सोल्डर पॅडमधून कोणतेही ऑक्सिडेशन किंवा ग्रीस काढून टाकण्यासाठी सर्किट बोर्ड स्वच्छ करा, जे वितळलेल्या सोल्डरला मागे टाकू शकते आणि बीडिंग होऊ शकते. बोर्ड साफ करण्यासाठी आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे IPA, लहान ब्रश किंवा सुती कापड यासारखे क्लिनिंग एजंट वापरा. सर्व कनेक्शन चमकदार असावेत. निस्तेज रंग असल्यास जे सूचित करते की धातूची पृष्ठभाग ऑक्सिडाइज झाली आहे. सोल्डरिंग लोहासाठी योग्य बीट निवडा, जो PCB सोल्डरिंगसाठी योग्य आहे आणि सोल्डरिंगचे वॅटेज 45 वॅट्सपेक्षा जास्त नाही निवडा. सोल्डरिंग लोह तयार करा. सोल्डरिंग लोखंडाला पूर्ण तापमानापर्यंत गरम होऊ द्यावे. ते चालू केल्यानंतर साधारणतः 5 मिनिटे पुरेशी असतात. कोणतेही अवशेष काढून टाकण्यासाठी टीप ओलसर स्पंजवर पुसली पाहिजे. टीप देखील पाहिजे. नंतर टीन लावा, ज्यामध्ये सोल्डरिंग लोहापासून सोल्डरिंग केलेल्या घटकापर्यंत उष्णता हस्तांतरणास मदत करण्यासाठी संपूर्ण टोकावर सोल्डरचा बारीक लेप लावला जातो. सर्किट बोर्डवर घटक ठेवा ज्याला सोल्डर करणे आवश्यक आहे. आपण सुरू करण्यापूर्वी सोल्डरिंग घटक योग्य प्रकार आणि मूल्य असल्याची खात्री करा. घटकवरील छिद्रांमधून चालत असलेल्या लीड्ससह स्थित असावा. सोल्डरिंग पॅडपासून बोर्डची उलट बाजू. लहान तुकड्यांपासून सुरुवात करून मोठ्या तुकड्यांपर्यंत काम करण्याची शिफारस केली जाते. हे बोर्ड एका जड तुकड्याने एका बाजूला तोडण्याऐवजी प्रक्रिया सुरू होताना सपाट आणि संतुलित ठेवण्यास मदत करते. जर तुकडा जागेवर ठेवला नाही तर तुकडा स्थिर ठेवण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर लीड्स वाकवून पहा, जेणेकरून ते बोर्डाच्या तळाशी 45 अंश कोनात विसावतील. सोल्डरिंग लोहासाठी योग्य बीट निवडा, जो PCB सोल्डरिंगसाठी योग्य आहे. सोल्डरिंग लोह पेनाप्रमाणे धरून घटकाच्या शिसेला आणि सोल्डर पॅडला स्पर्श करा टीपसह. सोल्डर एकसमान प्रवाहित होण्यासाठी आणि घनविद्युत कनेक्शन तयार करण्यासाठी दोन्ही एकाच वेळी गरम करणे आवश्यक आहे. 1 ते 2 सेकंद सोल्डरिंग लोह पॉइंट्स स्थिर ठेवा. सोल्डरिंग लोह जागेवर ठेवून सोल्डरसह घटक लीड आणि सर्किट बोर्ड पॅड यांच्यातील जंक्शनला स्पर्श करा. वितळलेला सोल्डर सांध्याभोवती समान रीतीने वाहू लागला पाहिजे आणि थंड झाल्यावर तो चमकदार ज्वालामुखीचा आकार तयार केला पाहिजे. पॅड समान रीतीने झाकलेले असताना सोल्डर आणि सोल्डरिंग लोह काढून टाका. संयुक्त तपासा. लहान कनेक्शनसह कार्य करताना एक भिंग उपयुक्त असू शकते. सोल्डरमध्ये कोणतेही डिवोट्स किंवा छिद्र नसावेत. सोल्डरिंग इस्त्री काढून टाकल्यावर जास्तीचे सोल्डर गोळा होऊन लहान मणी किंवा स्पाइक जर असेल तर संयुक्त पुन्हा गरम करा आणि थोडे अतिरिक्त सोल्डर घाला. सर्किट बोर्डाच्या पृष्ठभागाच्या 1/16 इंच वर असलेल्या घटकावरील लीड्स कापून टाका. हे नीट नेटके स्वरूप देते आणि लीड्स एकत्र कमी होण्यापासून थांबवते. तसेच भविष्यात घटक बदलण्याची आवश्यकता असल्यास पुन्हा गरम करण्यासाठी पुरेशी शिसे प्रदान करते. सर्व घटक बोर्डवर सोल्डर होईपर्यंत प्रक्रिया पुन्हा करा. डिसोल्डरिंग प्रक्रियेवर चर्चा करूया. डिसोल्डरिंग ही सोल्डर वितळण्याची आणि 2 मधील सांधे काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये समस्या निवारण, दुरुस्ती, पुनर्स्थित करणे आणि बचावासाठी PCB मधून विद्युत घटक काढून टाकणे याचा संदर्भ देते. या उद्देशासाठी डिसोल्डरिंगचा सर्वाधिक वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर डिसोल्डरिंग हे सोल्डरिंगच्या अगदी उलट आहे. तुम्ही सोल्डरिंग प्रक्रियेत जे काही केले ते तुम्ही पूर्ववत करता. सोल्डरिंगप्रमाणे डिसोल्डरिंग देखील एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्यासाठी काही प्रमाणात प्रवीणता आवश्यक आहे. डिसोल्डरिंग पंप हा मुळात लहान, उच्च दाब व्हॅक्यूम पंप असतो. सोल्डर चोखण्यासाठी पंप वापरण्यापूर्वी तुम्हाला सोल्डर गरम करून वितळवावे लागेल. सोल्डर वितळेपर्यंत गरम करण्यासाठी सोल्डरिंग लोह वापरा. बल्ब पिळून घ्या किंवा डिसोल्डरिंग पंपाचा प्लंजर दाबा आणि त्यावर ठेवा वितळलेले सोल्डर. सोल्डर शोषण्यासाठी बल्ब सोडा. काही डिसोल्डरिंग पंपांना रिलीज बटन असेल जेणेकरून तुम्हाला ते ठेवण्याची गरज नाही. बल्ब पिळून डिसोल्डर केलेले घटक काढा. तुम्ही जादा सोल्डर काढून टाकेपर्यंत
त्याच चरणांची पुनरावृत्ती करा. सोल्डरिंग प्रक्रियेदरम्यान पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा खबरदारी. सावधगिरी. सोल्डरिंग लोह सुमारे 400 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम होऊ शकते, जे तुम्हाला बर्न करू शकते किंवा आग लावू शकते, म्हणून ते काळजीपूर्वक वापरा. सोल्डरिंग लोहाचा धातूचा भाग चुकून पकडल्याने गंभीर जळजळ होईल. लोखंड वापरात नसताना अनप्लग करा. पॉवर कॉर्ड ज्या ठिकाणी ट्रिप होऊ शकते अशा ठिकाणांपासून दूर ठेवा. पॉवर लाईनवर सोल्डरिंग लोखंडाच्या टोकाला स्पर्श होऊ नये म्हणून खूप काळजी घ्या. पॉवर कॉर्डला गरम लोखंडाचा स्पर्श झाल्यास भाजण्याचा आणि विजेचा धक्का लागण्याचा गंभीर धोका असतो. सोल्डरिंग लोह वापरात नसताना नेहमी त्याच्या स्टँडवर परत करा. तुमच्या कामाच्या बेंचवर सोल्डरिंग लोह कधीही खाली ठेवू नका, अगदी क्षणभरही. हवेशीर क्षेत्रात काम करा. तुम्ही सोल्डर वितळल्यावर जो धूर तयार होईल तो बहुतेक फ्लक्सचा असतो आणि तो खूप त्रासदायक असू शकतो. तुमचे डोके तुमच्या कामाच्या वरच्या बाजूला ठेवून श्वास घेणे टाळा. सोल्डरमध्ये शिसे असते, जो एक विषारी धातू आहे. सोल्डरिंगचे फायदे. हे सोपे, कमी किमतीचे, लवचिक, किफायतशीर आणि वापरकर्ता अनुकूल आहे. बेस मेटल वितळत नाही म्हणून कमी तापमान उष्णता स्रोत वापरला जाऊ शकतो. या प्रक्रियेद्वारे कोणतेही धातू नॉन मेटल्स जोडले जाऊ शकतात. सामील होण्यासाठी कमी वेळ लागेल. सोल्डरचे आयुष्य अधिक असेल. सोल्डर केलेले सांधे नष्ट केले जाऊ शकतात. हे सहजपणे ऑपरेट केले जाऊ शकते. सोल्डरिंग लोह गरम करण्यासाठी कमी प्रमाणात शक्ती आवश्यक आहे. पातळ भिंतीचा भाग जोडला जाऊ शकतो. सहज, स्वयंचलित प्रक्रिया. भिन्न साहित्य सामील होऊ शकते. संयुक्त भागांमध्ये थर्मल विरूपण आणि अवशिष्ट ताण नाहीत. आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कंडक्टर आणि घटकांमध्ये सोल्डर करू शकाल. तुमचा दिवस चांगला जावो. हे पाहिल्याबद्दल धन्यवाद.